आत्मनिर्भर आणि विकसित देश बनवण्याचे स्वप्न साकार करू। गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकू। देशाच्या समृद्ध वारसाचा अभिमान बाळगू। भारताची एकता बळकट करू आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांचा सन्मान करू। नागरिक म्हणून कर्तव्याचे पालन करू। जय भारत, जय महाराष्ट्र। जय भीम। मी प्रज्ञा जयप्रकाश बिबडे, राहणार पाचपावली, बारसेनगर, नागपूर। आणि माझं स्वतःचं बचत गट आहे आणि आम्ही बचत गटाच्या थ्रू महिलांना 10,000चं जे स्वनिधीचं लोन आहे ते घेण्यासाठी आम्ही इन्करेज करतो। आणि त्याचबरोबर मी स्वतः लोन घेतलं आहे। लॉकडाऊनमध्ये जे बंद होते सगळ्याचे शासनाचे ऑफिसेस वगैरे, तर त्यावेळेस मला या स्वनिधीच्या लोननी मला खूप आधार दिला। ते 10,000चं जेव्हा मी लोन घेतलं त्याच्यामुळे मी माझा स्वतःचा बिझनेस सुरू केले। माझा स्वतःचा बिझनेस आहे, मी साड्यांचा बिझनेस करते। आणि ते 10,000चं लोन घेतल्यामुळे मला खूप फायदा झाला। मी ते 10,000चं लोन घेऊन स्वतःचा माल आणला, स्वतःला डेव्हलप केलं। आणि मी माझ्यासोबत माझ्या गटातल्या ज्या असलेल्या बायांना मी त्यांना पण ते स्वनिधीचं लोन घ्यायला त्यांना इन्करेज केलं। आणि त्याचबरोबर त्यांना सांगितलं याच्यावर काहीच व्याजदर नाही आहे। जसं आपण प्रायव्हेटचे लोन उचलतो त्याच्यावर आपल्याला 2,000 रुपये एक्स्ट्रा वगैरे पडतात, त्या स्वनिधीच्या लोनमध्ये आपल्याला ते काहीच पडत नाही। 10,000चं पेड झाल्यानंतर मी 20,000चं घेतलं। त्याच्यानंतर मी आता माझं करंटली 50,000चं लोन सँक्शन झालेलं आहे। आणि त्या 50,000च्या लोनवर आणखी मी स्वतःला डेव्हलप केलं आणि माझा चांगला बिझनेस सुरू आहे। त्याच्यामुळे मी प्रत्येकांना बोलेल की स्वनिधीचं लोन घ्या, तुम्ही स्वतःला डेव्हलप करा, कोणावर डिपेंड राहू नका। आणि प्रायव्हेटच्या लोनपेक्षा हे 10,000चं स्वनिधीचं लोन खूप चांगलं आहे। धन्यवाद। मी सुनीता सोनकुवर, मी PM स्वनिधी योजनेअंतर्गत 10,000चं लोन घेतलं होतं। माझी छोटीशी शॉप खोललेली आहे आणि ते 10,000चं लोन मी परत केलेलं आहे, माझं पूर्ण परत झालेलं आहे। उज्ज्वला धर्मपाल बोरकर, स्वनिधीचं 10,000चं लोन घेतलेलं आहे सिलाई कामाकरता आणि परत केलेली आहे। धन्यवाद।